ते तेवढं मला एकदा अभ्यासात म्हणून पाहावं लागेल, पण आम्ही त्यात पडणार नाही. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जो तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान. उपोषणाला ते बसले होते 5 दिवस 6 दिवस. त्याच्यामुळे त्यांच्या यातना, त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आंदोलन दिलं गेलं आहे असं एक प्राथमिक मत व्यक्त होत आहे. पण ओबीसी समाजाचे नेते विशेषतः भुजबळ असं म्हणत आहेत की जो GR काढलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून नंतर भूमिका मांडणं योग्य ठरेल किंवा ते त्याचं म्हणणं बरोबर आहे. छगनराव भुजबळ यांचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे की जोपर्यंत पूर्ण अध्यादेश हातामध्ये येत नाही तोपर्यंत कोणीही या संदर्भामध्ये आकांतांडव करू नये. सर्व समाज हे मराठी बांधव आहेत, लक्षात घ्या. ओबीसी असतील, मराठा समाज असेल, हे शेवटी मराठी बांधव आहेत या महाराष्ट्राचे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर आम्ही मान्य करत असू तर ही मराठी माणसाची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्द्यावर कोणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. मग ओबीसी, मराठा, मराठेतर, घाटी, कोकणी, 92 कोळी, 96 कोळी, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, स्पृश्य, अस्पृश्य हे भेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट या महाराष्ट्रामध्ये राहायला हवी, हे बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं आहे आणि होतं. आणि त्यानुसार आम्ही काम करणारे माणसं आहोत. मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं. मुंबई तुमचीच आहे सांगितलं. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शिवसैनिकांनी, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. त्याचबरोबर जरांगे पाटील मुंबईत येण्याच्या अगोदर मुंबईतले भाजपचे नेते त्यांची कुचेष्टा करत होते. ते येऊन काय करणार, ते अजूनही कुचेष्टा करतायत. परंतु आता मात्र ते अजूनही जरांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करतायत. भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचं ते फार वेगळं आहे. हां, त्यांच्या दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांग्यांना बाहेर काढलं, जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही. या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत, कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते. त्यांचे प्राण कंठास किंवा त्यांचा जीव पणाला लागला होता.